राडा आणि कट्टा, राडा आणि कॉलेज कॅम्पस. तिसरा पर्याय राडा आणि विधानमंडळ परिसर. या तीन पर्यायामध्ये गटात न बसणारा पर्याय ओळखा. प्रश्न तसा सोपा आहे, पण उत्तर मात्र तितकंच अवघड आहे. बरोबर आहे? बघा, मागच्या काही दिवसापूर्वीचा जो राडा विधानमंडळ परिसरामध्ये झाला, त्याचा जर विचार केला तर आपण जे म्हणतो, माननीय आमदार हे कायदे मंडळाचे सदस्य असतात. जिथं कायदे तयार होतात, त्याच कायदे मंडळाच्या परिसरामध्ये असे जर राडे, गोंधळ, हाणामाऱ्या होत असतील, तर आपण कोणत्या स्तरापर्यंत आपली लोकशाही गेलेली आहे याचं खूप वाईट वाटतं. ही परिस्थिती पाहता खरंच का हो आपल्या संविधानकर्त्यांना खूप आनंद होईल. ज्या संविधानकर्त्यांनी रक्ताचं पाणी करून हे संविधान लिहिलं, ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी देश स्वातंत्र्य व्हावा, आपल्या देशाचं राज्य स्वराज्य निर्माण व्हावं म्हणून जी प्राणांची आहुती दिली, त्यांना या गोष्टी ज्यावेळेस ते पाहतील, खरंच का त्यांना आनंद होईल? अर्थात नाही. मग ही नैतिकता, ही सौजन्य, ही निष्ठा ही फक्त सामान्य नागरिकांनीच पाहायची का मग? जसं आपण पाहतो सद्य परिस्थितीमध्ये प्रस्तावना ही परवाच मी पाहिलं, महानगरपालिका शाळेच्या बाजूने जात असताना पहिली दुसरीच्या विद्यार्थ्यांकडनं ती अवघड प्रस्तावना इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषेतून शिक्षक मंडळी वदवून घेत होती. होय, बरोबर आहे, वदवून घेत होती. कारण की त्यातले शब्द जसे सोव्हॅरिनिटी आहे, इंटिग्रिटी आहे, युनिटी आहे, हे अवघड शब्द एखाद्या कॉलेजच्या मुलाला, अहो कॉलेजच्यात कशाला, एखाद्या विधानमंडळ सदस्यानं जरी त्याची व्याख्या विचारली तर मला वाटतं त्याचं उत्तर देणं खूप अवघड जाईल. अशी ही शब्दावली, ही प्रस्तावना आणि प्रतिज्ञा आपण लहान लहान मुलांकडनं म्हणून घेतो, त्यांच्याकडनं वदवून घेतो. पण त्यातील मतितार्थ सगळ्यांना समजला आहे का? अर्थात नाही. जसं प्रतिज्ञा म्हणताना आपण म्हणतो की मी, माझा देश आणि माझे देशबांधव यांच्याशी मी निष्ठा राखण्याची प्रतिज्ञा करीत आहे. बरं, अजून एक वाक्य आहे त्याच्यामध्ये की मी सर्वांशी सौजन्याने वागेन. आता सौजन्य म्हणजे काय? निष्ठा म्हणजे काय? बरं, नैतिक राहतो प्रश्न, नैतिकता. आपण जसं म्हणतो संविधानातील कलम 19 उपकलम 2 जसं आपल्या विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती बंधनं लादतं, कलम 19 उपकलम 2 म्हणतं की आपलं जे विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे ते अपरिमित नाही, त्याच्यावर बंधनं लादता येऊ शकतात. पण ती कशी आहेत? तर्कसंगत. इंग्रजीमध्ये म्हणतो आपण त्याला रिझनेबल रेस्ट्रिक्शन्स, म्हणजे तर्कसंगत बंधनं. जसं देशाची एकता असेल, एकात्मता असेल, सार्वभौमत्व, सॉव्हर्निटी. इंग्रजी भाषेत आजकाल इंग्रजी मीडियमच्या ह्या युगामध्ये असं म्हणा, सॉव्हर्निटी, युनिटी, इंटिग्रिटी अशी ते घातक असेल तर अर्थात तिथं बंधनं लादणं तितकंच गरजेचं आहे. त्यामध्ये ज्यावेळेस पुढे बघतो आपण, एकूण 10 कारणं दिली आहेत खरं म्हणजे 19 उपकलम 2 मध्ये. त्यामध्ये एक कारण आहे नैतिकता. मग ही नैतिकता आणि ही परवा विधानमंडळ परिसरातील हाणामारी, राडा, हे अनेक शब्द आपण या सध्याच्या या चॅनल्सच्या युगात पाहतो. बघितल्यावर खरंच वाईट वाटतं की आपली लोकशाही, जी म्हणतो आपण लोकांसाठी लोकांकरवी चालवले राज्य म्हणजे लोकशाही राज्य, याची पुढची दिशा मात्र खूप भयावह होईल की काय अशी माझ्या मनात सहजच शंका येते.